राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के नेता अनिल देशमुख ने शक्ति कानून को लेकर राज्य सरकार पर उदासीन होने का आरोप लगाया है। देशमुख ने कहा कि केंद्र सरकार के आदेश के बावजूद 1 साल तक समिति का गठन नहीं किया गया। इससे पता चलता है कि महिलाओं और बच्चियों की सुरक्षा को लेकर सरकार कितनी गंभीर है। इसी के साथ एनसीपी नेता ने जल्द से जल्द रिपोर्ट को केंद्र सरकार को भेजने और राज्य में कानून को लागू करने की मांग मुख्यमंत्री फडणवीस से की है। आपल्याला माहित आहे की 2020 मध्ये म्हणजे 5 वर्षापूर्वी जे महाराष्ट्रामध्ये महिलांवर मुलींवर अत्याचार होतात त्याच्यासाठी एक शक्ती कायदा मी राज्याचा गृहमंत्री असताना राज्याच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये मंजूर करून घेतला होता आणि तो अंतिम मंजुरीसाठी आम्ही केंद्र शासनाकडे पाठविला होता। पण मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की आयपीसी आणि सीआरपीसी च्या जी आता नवीन संहिता जी आली आहे बीएनएस त्याच्यामुळे 1 वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला पत्र पाठवून कळवलं की तुम्ही एक समिती गठीत करा। म्हणजे 2 जुलै 2024 ला केंद्र शासनाने राज्य शासनाला कळवलं की तुम्ही एक समिती गठीत करा आणि समिती गठीत करून हे जो नवीन आता आयपीसी सीआरपीसीच्या जी बीएनएस आलेला आहे त्याच्या तरतुदीनुसार तुम्ही समिती गठीत करून त्याचा अहवाल आमच्याकडे पाठवा जेणेकरून आम्हाला अंतिम मंजुरी देता येईल। पण अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की 1 वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला कळून सुद्धा समितीचं गठन झालं नव्हतं। आता नुकताच समितीचं गठन झालेलं आहे। म्हणजे 1 वर्ष केंद्र शासनाने कळून सुद्धा समितीचं गठन झालं नाही। मोठ्या प्रमाणात जे महिलांवर आणि मुलींवर जे अत्याचार होतात त्यांना थांबवण्यासाठी हे शक्ती विधायक अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे जर 1 वर्ष समिती गठीत करायला जर राज्य शासनाला लागत असेल तर शासनाची उदासीनता या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसते।